धाराशिव लाच प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। साहेबांना विचारतो असं म्हणणाऱ्या वरिष्ठ पोलीस शिपायाच्या पाठीमागे नेमका कोणाचा हात आहे असा सवाल आता उपस्थित होत असून यानंतर आता वरिष्ठांची चौकशी करण्यात येणार आहे। धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील अंमलदार मोबीन शेख याच्यावर 5 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून धाराशिव न्यायालयाने त्यास 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। गुन्ह्याच्या तपासात मोबीन शेखने तडजोडीनंतर 4 लाख रुपये स्वीकारण्यास तयार असल्याचे उघड झाले। साहेबांना विचारतो असे त्याचे म्हणणे असल्याने आता लक्ष केंद्रित झाले आहे त्या अनोळखी साहेबांकडे। गावसूत तालुका धाराशिव येथील शेतजमिनीच्या बांधावरून आलेल्या वादामध्ये तक्रारदार, त्याचे वडील आणि भाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्याचा तपास अंमलदार मोबीन शेख कडे होता। गुन्ह्यातून तक्रारदाराचा भाऊ आणि वडिलांचे नाव वगळण्यासाठी मोबीन शेख याने सुरुवातीला 3 लाख रुपयांची मागणी केली होती, जी रक्कम तक्रारदाराने 8 एप्रिल 2025 रोजी दिल्याचा दावा केला। परंतु त्यानंतरही शेखने आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली। तडजोडीनंतर ती रक्कम 4 लाखांवर आणली। या व्यवहाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी करण्यात आली आणि त्यात मोबीन शेखच्या वागणुकीतून स्पष्ट झाले की तो कोणत्या तरी साहेबांशी सल्ला करत होता। पडताळणी दरम्यान मोबीन शेखने साहेबांना बोलतो विचारतो असे म्हटले होते, त्यामुळे ही मागणी शेखने स्वतःच्या मनाने केली की वरिष्ठांच्या सांगण्यावरून हा आता तपासाचा प्रमुख मुद्दा बनला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व्हॉइस रेकॉर्डिंग, कॉल तपासणी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे यांच्या माध्यमातून त्या अनोळखी साहेबाचा शोध घेत आहे। या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट महेंद्र देशमुख यांनी न्यायालयात पुरावे सादर करून शेखला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती, जी मंजूर करण्यात आली आहे।